नवरात्रीत सप्तमीच्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते, जिला महासप्तमी असंही म्हटलं जातं. देवी दुर्गेने दुष्टांचा नाश करण्यासाठी हा अवतार घेतला होता. तिने शुंभ, निशुंभ आणि रक्तबीज या राक्षसांचा वध केला. यामागे कथा अशी आहे की देवीचं हे रूप सर्वात शक्तिशाली मानलं जातं. तिचा रंग दाट आणि अंधारासारखा काळा आहे. तिचे केस अत्यंत लांब, उघडे आणि विस्कटलेले आहेत. माता कालरात्रीच्या गळ्यात विजेची माळ चमकते. तसंच 4 हात असलेली ही देवी कालरात्री गाढवावर बसलेली आहे आणि तिच्या डाव्या हातात लोखंडी काटेरी शस्त्र आहे. दुसऱ्या हातात एकच बाण आहे. गोष्ट अशी की शुंभ, निशुंभ आणि रक्तबीज हे तिन्ही राक्षस तिन्ही लोकांमध्ये दहशत पसरवू लागले होते. त्यावेळी सर्व देव भगवान शिवाकडे गेले. भगवान शंकरांनी जवळ बसलेल्या माता पार्वतीकडे पाहिलं आणि तिला राक्षसांचा वध करण्याची विनंती केली. भगवान शंकराची विनंती ऐकून देवी पार्वती त्यांच्यापुढे नतमस्तक झाली. राक्षसांचा वध करण्यासाठी देवी पार्वतीने दुर्गेचे रूप धारण केले. या रूपात ती सिंहावर स्वार होऊन मोहक आणि शक्तिशाली दिसली. तिला पाहून सर्व राक्षस आश्चर्यचकित झाले. तिन्ही राक्षसांनी देवीशी भयंकर युद्ध केलं आणि त्यांनी त्यांची सर्व शक्ती पणाला लावली, पण ते काही तिला तोंड देऊ शकले नाहीत. या आदिशक्तीने शुंभ आणि निशुंभाचा वध केला. त्यानंतर देवीने रक्तबीजाशीही युद्ध सुरू केले. परंतु रक्तबीज हा काही सामान्य राक्षस नव्हता. त्याने कठोर तपश्चर्या केली होती आणि भगवान ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे एक वरदान मिळवले होते. वरदान असं दिलं होतं की जेव्हा जेव्हा कोणी त्याला मारण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा त्याच्या शरीरातल्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडेल आणि त्यातून अनेक रक्तबीज हे जन्माला येतील. या वरदानानुसार देवीने त्याच्यावर जेव्हा हल्ला केला, तेव्हा त्याच्या रक्ताचे थेंब जमिनीवर पडले आणि त्यातून असंख्य रक्तबीज प्रकट झाले. त्याच क्षणी देवीने कालरात्रीचे रूप धारण केले. राक्षस अत्यंत शक्तिशाली जरी असला तरी देवीला पराभूत करण्याची शक्ती मात्र त्याच्यात काही नव्हती. म्हणून मग कालरात्री देवीने रक्तबीजाला खंजिराने मारलं आणि त्याच्या शरीरातून वाहणारं रक्त तिने पिऊन टाकलं. सप्तमीला कालरात्रीची पूजा करण्यामागे एक महत्वाचं कारण आहे. असं म्हटलं जातं की 6 दिवस देवीची पूजा केल्यानंतर 7व्या दिवशी आपलं मन सहस्त्र चक्रात स्थिरावतं आणि हे चक्र सर्वात शुद्ध मानलं जातं. यावेळी कालरात्री देवीची पूजा केल्याने आपल्याला विश्वातील सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि सर्व आसुरी शक्तींना दूर लोटले जाते.